नमस्कार मंडळी, मी नरसिंग भुरे आणि तुम्ही पाहतात आरोग्य दूत न्यूज। आज आपल्यासाठी अभिमानाची बातमी आहे, कारण आपल्या पाचोरा शहरात आले होते महाराष्ट्राची हास्य जत्रा या कार्यक्रमातील प्रसिद्ध विनोदी अभिनेता श्याम राजपूत। होय, अगदी तेच ज्यांचं नाव घेतलं की सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसू येतं। खानदेशचा कलाकार आणि खानदेशातच आपल्या मातृभूमीत आले। मुरलीधर अभिमान सराफ अँड सन्स पिंपळगावकर यांच्या वर्धापन दिनानिमित्त या सोहळ्यात गरीब आणि होतकरू हुशार विद्यार्थिनींना सायकलची वाटप करण्यात आलं। शिक्षणासाठी धडपणाऱ्या या मुलींना सायकल म्हणजे स्वावलंबनाची पहिली पावलं आणि याच उपक्रमामुळे आणि घरात आनंदाची लहर पसरली। या कार्यक्रमात मान्यवर उपस्थित होते आमदार किशोरप्पा पाटील, विनोदी अभिनेता श्याम राजपूत, तसेच रवींद्र आबा सराफ, संजय नाना वाघ, बापू स्वर्णकार, समाधान पाटील आणि शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवर व्यक्ती। कार्यक्रमाचं प्रास्ताविक आदित्य मयूर सराफ यांनी केलं, तर स्वागत मयूर सराफ यांनी केलं। वातावरण अगदी आनंदी, प्रेरणादायी आणि अभिमानास्पद होतं। या सायकल वाटप सोहळ्यात पाचोरा, भडगाव, नगरदेवळा, शिंदाड अशा गावातील विद्यार्थिनींनी सहभाग घेतला। त्यांच्या डोळ्यातला आनंद तो खऱ्या अर्थाने विकासाचं चित्र दाखवत होता। आणि सगळ्यात मोठं म्हणजे आरोग्य दूत न्यूजने या कार्यक्रमाची विशेष मुलाखत घेतली। चला तर आपण व्हिडिओ बघूया। नमस्कार, तुम्ही बघत आहात आरोग्य दूत न्यूज। आरोग्य दूत न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपल्या हास्य जत्राचे सर्वात मोठे कलाकार जे आहेत, आज त्यांनी जगाला काय आपल्या खानदेशाचं नाव केलेले, त्यांनी आज आपल्या पाचोऱ्यामध्ये एंट्री केलेली आहेत। आणि आज त्यांनाच विचारूया की आपल्या आज खानदेशात तरुण मुलांना त्यांनी काय संदेश देणार आहे। ऍक्च्युली संदेश देणं इतका मी मोठा नाही, तरी पण मला असं वाटतं की आपली जी अहिराणी संस्कृती शे, आपली जी भाषा शे, तिनं संवर्धन करायला पाहिजे, जेणेकरून ती नष्ट होणार नाही। आता माझे आई वडील अहिराणीत बोलतात, पण आम्ही तेवढ्या अहिराणीत बोलत नाही, मी आणि माझी बायको। तर ही जी कुठेतरी तुटते, ते आपली जी भाषा आहे ती पुढच्या पिढीपर्यंत तरी पोहोचली पाहिजे, माझ्या मुलापर्यंत माझी अहिराणी पोहोचली पाहिजे। आणि मला कौतुक शे की आता बराच ज्या अहिराणी रील स्टार शेतस किंवा जुना ज्या साहित्यिक शेतस, सुभाष नाना हिरे जायात, बापूसाहेब हटकर जायात, आपला रील स्टार जायात, अशोक पाटील जायात, लकीबाई मनीसन शेतस त्या जायात, सचिन कुमावत जायात, या अहिराणींना संवर्धन कराना आणि अहिराणी लोकेशपर्यंत पोहोचवण्याचं काम कर रहे ना भैया मोरे जायात। तर ते जे काम चालू आहे तर ते अजून वेगाने पसरलं पाहिजे। आणि त्याचबरोबर आपण, मला म्हणजे जेन्युअनली मला असं वाटतं की आपण निसर्गाचं संवर्धन केलं पाहिजे, जास्तीत जास्त झाडं लावली पाहिजे। आणि सोशल मीडियावरून आपण जातपात, द्वेष, धर्म याच्यावर भांडण न करता निसर्गाचं रक्षण जास्त केलं पाहिजे, किंवा काय म्हणतात आपल्या ज्या बेसिक अडचणी आहेत त्यांच्याकडे जास्त लक्ष दिलं पाहिजे। सरांनी सर्वात सुंदर माहिती दिलेली आहे। पण सर, असं म्हणायचं की आपलं एक पाचोरा छोटा शहर आहे, तर ह्याच्यामध्ये छोटे कलाकार आहेत, त्यांना जर या शहराच्या बाहेर पडायचं असेल तर त्यांना काय करावं लागेल? बाहेर जर पडायचं असेल तर आता काय ना, आता खूप सारी माध्यमं उपलब्ध आहेत, मुंबईत यावं लागेल असंच गरजेचं आहे असं काही नाही। आता बरेच जण आहेत जे स्वतःच्या मोबाईल वरून शॉर्ट फिल्म्स बनवतात किंवा एकांकिका स्पर्धा असतात, त्यांच्या माध्यमातून तुम्ही पुढे पोहोचू शकतात। आणि मुंबईला येऊनही जर स्ट्रगल करायचं असेल तर तसंही करू शकतात। तर मार्ग अनेक उपलब्ध आहेत। फक्त काय आहे ना, या क्षेत्राच्या फक्त ग्लॅमरला भुलून येऊ नका। या क्षेत्रात काम करण्याची तुम्हाला खरंच मजा येत असेल आणि तुमचं काम तुम्हाला स्वतःला आवडत असेल, कारण स्वतःला खूप जास्त काम आवडत असेल आणि मेहनत करण्याची इच्छा असेल, जिद्द असेल, तर काम मुंबईतही नक्कीच मिळेल। आणि आता आपल्या भाषेत आता ते तसं नाही राहिलंय की हीच भाषा पाहिजे, हाच लहेजा पाहिजे, असं काही नाही राहिलं। पण तरी मी म्हणेन की अहिराणी जर तुमची चांगली असेल तर ते चांगलंच आहे, पण जे दुसरे लहेजे आहेत म्हणजे प्रमाण भाषा आहे, वेगवेगळ्या भाषा आहेत, ते ऍक्टर म्हणून प्रिपेअर करणं जर असेल चांगलं तर ते केलं पाहिजे। धन्यवाद सर, तुम्ही आरोग्य दूत न्यूजशी संपर्क साधला त्याच्याबद्दल। आज आपल्या पाचोऱ्यामध्ये प्रसिद्ध विनोदी अभिनेता श्याम राजपूत यांनी छोट्याशा शहरामध्ये येऊन खरोखर त्यांनी चांगलं मार्गदर्शन केले आणि जे छोटे कलाकार आहेत त्यांना मोठ्या म्हणजे पुढे जाण्यासाठी त्यांनी प्रेरणा दिलेली आहे। धन्यवाद।
हास्य जत्रेचे कलाकार श्याम राजपूत सर यांनी थेट आमच्याशी संवाद साधला. त्यांनी खांदेचा मातीचा इथल्या माणसाचं प्रेमाचा विशेष उल्लेख केला. त्यांचं म्हणणं होतं, मी खांदेचा आहे, ही माझी मातृभूमी आहे. हे ऐकून सगळे टाळ्यांच्या गजरात दंग झाले. अशा कलाकारांनी जेव्हा आपल्या छोट्या शहरात येऊन आपल्या लोकांशी मनापासून संवाद साधला तेव्हा तो एक क्षण खरंच अविस्मरणीय ठरतो. आरोग्य दूत न्यूजला अभिमान आहे की आम्ही या क्षण आपल्या सर्वांसाठी कॅमेऱ्यात टिपू शकलो. हा व्हिडिओ नक्की बघा आणि खानदेशचा अभिमान वाढवणाऱ्या कलाकारांना आणि समाजा हितासाठी काम करणाऱ्या सराफ परिवाराला सलाम करा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आरोग्य दूत न्यूज चॅनलला सर्वांना माझा नमस्कार. मुरलीधर अभिमान सराफ आणि परिवाराच्या वतीने मी सगळ्यांचे स्वागत करतो आणि आभार मानतो. खरं तर ही पिढी गेल्या 3 पिढ्यांपासून गावागावात सेवेत आहे आणि मला सांगायला अतिशय आनंद होतो की आमच्या प्रत्येक उपक्रमाला महिलांचा उदंड असा प्रतिसाद आम्हाला मिळतो. म्हणूनच या नवीन शोरूमच्या पहिल्या वर्धापन आम्ही हा वेगळा उपक्रम करायचं ठरवलं. खरं म्हणजे घर कसंही असो, मुलींमुळे त्या घराला जीवन होते. मलाही एक मुलगी आहे. मुलगी असेल तरच घर जिवंत राहते, त्यांच्यामुळेच सगळे घर जिवंत राहते. म्हणूनच आपल्याला सगळ्या हुशार मुलींना शाबासकी द्यावी आणि त्यांना प्रोत्साहन द्यावे म्हणून आपण त्यांना आज सायकल भेट इथे देणार आहोत. या सायकलीसाठीच त्यांची प्रगती वेगाने होत राहून ही सदिच्छा. धन्यवाद. माझे आजोबा आणि पिढीचे संस्थापक आदरणीय नानासाहेब मुरलीधर अभिमान सराफ यांच्या आशीर्वादाने होणाऱ्या या कार्यक्रमात मी सगळ्यांचे स्वागत करतो. सर्वप्रथम आजचे प्रमुख पाहुणे, प्रसिद्ध अभिनेते श्यामसुंदर राजपूत आणि सर्व मान्यवर आणि उपस्थित बंधू भगिनी, आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक स्वागत करतो. आज मुरलीधर अभिमान सराफ या आपल्या मूळ पिढीच्या या नव्या शोरूमचा पहिला वर्धापन दिन आहे. मी आपल्या सगळ्यांचा खूप खूप आभारी आहे. आपण जो पिढीवर विश्वास टाकला, प्रेम केले, ते असेच कायम असू द्या. कारण तुमचा विश्वास, प्रेम हे आम्हाला अजून चांगले काम करण्याची ताकद देत असतात. तुम्ही आमच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहिलात. तसेच आपणही कुणासाठी काही करावे ही इच्छा होती आणि मला वाटते त्यासाठी आजच्या इतका सुंदर दिवस नसावा. या 15 विद्यार्थी हिऱ्यासारख्या तेजस्वीने आहेत आणि भविष्यात त्या आपल्या पाचोड्याचे नाव नक्कीच मोठे करतील हा विश्वास आहे. त्यांच्यासाठी आमचा हा खारीचा वाटा आहे. सर्व शिक्षकांना आम्हाला यासाठी खूप मदत केली, त्यांचे मी आभार मानतो. पुन्हा एकदा सर्वांचे
खानदेशचा अभिमान वाढवणाऱ्या कलाकारांना आणि समाजा हितासाठी काम करणाऱ्या सराफ परिवाराला सलाम करा। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आरोग्य दूत न्यूज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। मी नरसिंग भुरे, पुढे भेटूया बातमीत। तोपर्यंत आपल्या समाजासाठी जागृत राहा आणि अभिमानाने म्हणा, हा आपला खानदेश आहे।